नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक आणि तोंडाला पाणी सुटेल असे गोड पातोळे. हळदीच्या पानाचा सुंदर सुगंध, आटला गोड खमंग सारण आणि वाफल्यानंतर मिळणारी अप्रतिम चव. चला तर मग सुरू करूया ही रेसिपी. हे बघा, मी इथे हळदीची पानं घेतली आहे आणि मी धुतले स्वच्छ पाणी. आता मी आहे ना कपड्याने असं पुसून घेते. सगळं पाणी काढून टाकायचं. हे बघा, मी टर्न केलंय आणि मागची साईडचं पण पुसून घेते. सगळं ओलसर निघून गेलं पाहिजे. हे बघा, तर अशा प्रकारे मी सगळे पानं पुसून घेतलेत. आता मी कापायला घेते. हे बघा, वेळीने मी असं मधून कापून घेते आणि असे 2 तुकडे करून घ्यायचे. हे बघा, मधून कापायचं आणि हळू आरामात कापायचं, नाही तर एकदम फाटून जाईल. हे बघा, असं मी ते ओलं खोबरं घेतलंय. हे बघा, हा आहे ना एवढा मोठा नारळ, तेवढं मी किसून घेतलंय सगळं एवढ्या प्रमाणे. आणि इथे मी गूळ घेतलंय पाऊण वाटी. आता हे बघा, मी ते कढई ठेवली आहे स्लो फ्लेमवरती. आता ह्यामध्ये मी तूप घालते. आता ह्यामध्ये मी खोबरं घालते आणि खोबरं चांगलं भाजून घेते मीडियम फ्लेमवरती. आता यामध्ये मी घालते गूळ. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजूनही गूळ घालू शकतात तुमच्या चवीनुसार. चांगलं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती. गूळ चांगलं वितळलं पाहिजे. जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत असं ढवळत राहायचं. बघा, गूळ चांगलं मेल्ट झालंय. बघा, पाणी सुटलंय, ओलसर आहे, जरा सुकू दे. आता यामध्ये मी वेलची पावडर घालते. वेलची पावडर घातल्याने चांगली सुगंध येईल. आता मी मिक्स करते. आता ह्यामध्ये मी चारोळ घालते. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घालू शकता तुमच्यावरती अजून चव येण्यासाठी. आता यामध्ये मी जायफळ किसून घालते. थोडंसं जायफळ घालते किसून, जास्त नाही. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, सुकं झालंय सारण. आधी ओलसर होतं. हे बघा, झाले सुकं. आता आपले तयार झाले सारण. आता मी गॅस बंद करून ठेवते. आता इथे बघा, मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय. 2 मोठी वाटी घेतली आहे तांदळाचं पीठ. तर मी ते टोप तापायला ठेवलंय. त्याच टोप आहे, वेगळं नाही. आता त्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि मीडियम फ्लेमवरती ठेवलंय. ह्यामध्ये मी घालते 4 वाटी पाणी. तर ह्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ. आता ह्यामध्ये मी तूप घालते 1 चमचा. बघा कशी उकळी आली आहे ती. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता तांदळाचं पीठ घालायचं. थोडं थोडं करून घालायचं, एकदम नाही घालायचं, नाही तर गुठळ्या होतील म्हणून. पण थोडं थोडं करून घालायचं. असं मिक्स करायचं, थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करायचं. हे बघा, तांदळाचं पीठ घालून झालंय सगळं आणि आता चांगलं असं मिक्स करायचं. गुठळ्या नाही व्हायला पाहिजे. हे बघा, चांगलं मिक्स झालंय, चांगलं डो तयार झालं. आता मी गॅस बंद करते आणि डो बनवून घेते. हे बघा, डो बनवून झालंय चांगलं. मी असं मळून घेते. तुम्ही तूप या तेल घालूनही मळू शकता चांगलं सॉफ्ट डो होण्यासाठी. हे बघा, असं हे छोटे छोटे गोळे करायचे. मी ह्याचे सगळे गोळे करून घेते. आता ही पानं घ्यायची हळदीची. ह्याला पाणी लावायचं. हळदीच्या पाण्यामध्ये पाणी असं स्प्रेड करून ठेवायचं आणि आता हे पीठ ठेवायचं आणि असं स्प्रेड करायचं, असं दाबायचं. जोरात नाही दाबायचं, असं वरच्यावर दाबायचं. जर जोरात दाबलं तर ते फुटतील, म्हणून हळू आरामात असं स्प्रेड करायचं. असं 3 बोटाने करायचं, जसं मी करते तसं. असं मधून मधून पाणी लावत बसायचं. मी कसं अधून मधून पाणी लावते तसं. आणि असं जेवढं होईल तेवढं ते स्प्रेड होत बसायचं. आता मी सारण यामध्ये घालते. जास्त घालू नका, नाहीतर ते फाटतील. व्यवस्थित पातळ व्हायला पाहिजे. मग थोडंसं सारण घालून ठेवायचं आणि असं फोल्ड करायचं आणि दाबून घ्यायचं सगळीकडे, वरच्यावर, जास्त जोरात नाही. तर अशा प्रकारे मी दुसरं पण करून घेते. असं पाण्याला तेल लावायचं, असं पीठने सगळीकडे स्प्रेड करायचं पाण्याच्या मदतीने. जर तुम्हाला पाणी मधून लागत असेल तर जास्त पाणी हे करायचं, पातळ पण करायचं नाही. सारण घालायचं, फोल्ड करायचं, झालं. आता हे सगळे पातळी उकळायला घालते. बघा, मी ते भांडं घेतलं आणि त्यामध्ये मी पाणी घातलंय आणि ह्यामध्ये मी हळदीची पानं घातली आहे थोडीशी. आता मी गॅसमध्ये ठेवते हाय फ्लेमवरती. आणि आता हे बघा, मी ते ही चाळणी घेतली आणि त्यामध्ये मी हळदीची पानं ठेवली आहेत आणि त्यावरती मी हे पातोळे ठेवलेत. आता मी उकळायला ठेवते. हे बघा, चांगलं तापलंय. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आता मी हे ठेवते चाळणी आणि हे झाकून ठेवते. 5 मिनटं असं ठेवते मीडियम फ्लेमवरती.
हे बघा 5 मिनिटं झाली आहे बघा. कलर चेंज झालायचं म्हणजे आपलं हे पातळ रेडी झालेत. आता गॅस बंद करते. हे बघा आता हे थंड होऊ दे. हे बघा आता सर्व करून दाखवते तुम्हाला. हे बघा ह्याची पानं आधी मी काढते. हे बघा किती मस्त झाली आहेत. काय मस्त एकदम झाली आहे. तोंडाला पाणी सुटेल अशी झाली आहे. ते बघा अशा प्रकारे आपली करंजी आता अशा प्रकारे आपले पातळे तयार झाले. नागपंचमी विशेष असे छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. तर चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.